तुम्ही प्लीज आईला समजवा की मी विक्रम शिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाहीये। आणि अचानक हा विचार तिच्या मनात कसा आला हे तिने मला सांगितलं नाही, पण दादू तुम्हाला ती नक्की सांगेल। प्लीज एकदा तुम्ही आईशी बोलून बघा ना। आम्ही प्रतीक्षाशी बोलतो। बघा काय छापून आले ते, आणि ते फोटो सकट। बघा दोघं कसे मजेत आहेत ते। काय उपयोग झाला तुमच्या धमकीचा? उलट त्यांना प्रेमाचं भरता आलंय आणखीन। बघा हा फोटो, डोळे फाडून बघा आणि काहीतरी करा। आम्ही देवयानीच्या आईला जी धमकी दिली होती ती साधी सुधी नव्हती। आम्हाला वाटलं होतं हे प्रकरण इथेच संपेल, पण नाही, ते प्रकरण अजून चालूच आहे। मग आता आपण काय करायचंय? आपण नाही, आम्ही करणार। आता जे काही करायचं ते आम्हीच करणार। माझ्या मुलीच्या भल्यासाठी त्याचा या लग्नाला विरोध केला। माझं काय चुकलं बाबा, सांगा ना। तुम्ही गप्प का? माझं चुकलं का? केवळ धमकीला घाबरून तू या देवयानीच्या लग्नाला नकार देत असतील तर हे बरोबर नाही। असो, मी बघतो सगळं। बस तू आता फर्स्ट क्लास चहा करून आण बरं। राम, का केलंस हे? तू आज बाबांना ओळखतेस का? आता ते नक्कीच शांत बसणार नाही, पण या सगळ्यामुळे एक नवीन संकट निर्माण व्हायला नकोय। चला की हो हरी शेठ, एवढा कसला विचार? आप्पा, आपल्या साईडवर ऍक्सिडेंट झालाय। विक्रमादित्य खूप जखमी झाले। बसा बसा बसा। हॅलो, काय? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत? पोहोचतो। डॉक्टर, जखम थोडी खोल आहे, पण आम्ही योग्य ते उपचार केलेले आहेत। पण डॉक्टर ते लवकर शुद्धीवर येतील ना? हे बघा, डोक्याला मार लागलेला आहे, त्यामुळे काय सांगता येत नाही, पण ते शुद्धीवर आल्यावर आम्ही तुम्हाला कळवतो। तुम्ही जरा बाहेर थांबा। ठीक आहे। डॉक्टर, झाला एवढा तमाशा पुढे झाला। आम्ही आता या क्षणी विक्रमादित्यांना घरी घेऊन जाणार आहोत। हे बघा, अजूनही विक्रमादित्य शुद्धीवर आलेले नाहीयेत। कमीत कमी ते शुद्धीवर येईपर्यंत त्यांना शिफ्ट करू नका। नाही, आम्ही आता त्यांना घरी घेऊन जाणार। या असल्या भिकार हॉस्पिटलमध्ये ठेवायची आमची तयारी नाही। घरी गेल्यावर आम्ही त्यांच्यावर योग्य उपचार करू, पण आता आम्ही त्यांना घेऊन जाणारच। विद्याधर, तुम्हाला एक सांगायचं होतं म्हणून फोन केला। हा, काय झालं? तुमचा आवाज का असा येतोय? विक्रम ठीक आहे ना? मॅडम, त्यांचा ऍक्सिडेंट झालाय। काय? त्यांच्या डोक्याला खूप मार लागलाय। नाही, पण डॉक्टरांनी सांगितलंय काळजी करण्याचं काही कारण नाही, पण सर बेशुद्धच आहेत अजून। आणि मुख्य म्हणजे रणवीर राजे त्यांना घरी घेऊन जायला आलेत। हो मॅडम, मॅडम प्लीज प्लीज तुम्ही इकडे या ना, जनसेवा हॉस्पिटल। हो हो, मी लगेच निघते। मी वेळेत गेले नाही ना, त्या भयाचा विक्रमला घेऊन जातील ग। हे बघ, त्या विक्रमचं काय व्हायचं ते उदय, पण तू बाहेर जायचं नाहीस आता त्याला भेटायला। मी नाही, तू असं का करतेस? मी पाया पडते तुझ्या। मी नाही तिकडे, माझा विक्रम हॉस्पिटल। खबरदार, त्याचं नाव पुन्हा इथे घेऊ नको। काय व्हायचं असेल ते उदय, पण तुला मी जाऊ देणार नाही। प्लीज, तू अशी नाही ऐक। तू आधी आतू कुठे जायचं?